अनोख्या व अज्ञात पण विलक्षण अशा पर्यटन स्थळ दर्शनाच्या तिसऱ्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. सातारा कास रस्त्यावर पेटरी गावाजवळ डोंगरावर वसलेले श्री शिवपेटेश्वर मंदिर हे सातारा जिल्ह्यातील एक निसर्गरम्य आणि तुलनेने कमी परिचित शिवक्षेत्र आहे. हे मंदिर एका नैसर्गिक गुहेत असून भाविक आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे स्थान आहे. या गाभाऱ्यात शिवाचे शिवलिंग असून हे स्थान जागृत समजले जाते. याच ठिकाणी कृष्ण, कालयवन आणि मुचकुंद या गोष्टीचा उल्लेख केला जातो. या देवळाच्या वरती मोठे पठार असून तेथे गेल्यानंतर आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आपल्याला बघता येतो. पेटरी येथून आपल्याला डोंगरावरती वर चालत जावे लागते, परंतु वर गेल्यानंतर आपल्याला अतिशय समाधान वाटेल असा निसर्ग दिसतो. शिवपेटेश्वर हा पायऱ्या काही दिसतात, हा वरचा झेंडा आणि कडा. या ठिकाणी आजूबाजूचा निसर्ग म्हणजे आता सगळीकडे धुकं आहे, पाऊसही पडतोय. ही पायवाट आहे, काही ठिकाणी पायऱ्या आहेत आणि हा कासला जाणारा रस्ता, खालची काही वस्ती. पेटरी येथील शिवपेटेश्वर मंदिर ही गुहा दगडातली. आपण आतल्या बाजूनं बाहेरचा भाग बघतोय. हा समोर या ठिकाणी नंदी आहे. इथं थोडी फरशी घातलेली आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. या ठिकाणी पाणी पडताना दिसते. आता इथं देऊळ बंद आहे, परंतु आतल्या बाजूला सुद्धा मोठी गुहा आहे आणि हे शिवपेटेश्वराचं स्थान, आत असलेली गुहा. आणि श्रावणी सोमवार आणि शिवरात्रीला इथं मोठी गर्दी असते. आणि इथून बाहेरचाही नजारा आपण बघूया. या ठिकाणाहून आपण आलो ते ठिकाण बाहेर धुकं आहे सगळं. अतिशय सुंदर निसर्ग आहे. इथं थोडी काही घरंही दिसतात आपल्याला आणि आपण उंचावर आलेलं आहे. एका कड्यामध्ये हे देऊळ आहे. कडा दिसतो आपल्याला. या ठिकाणी ही गुहा आणि गुहेमध्ये शिवपेटेश्वराचं मंदिर. श्रीकृष्णाच्या मागं कालयवन हा राक्षस लागलेला होता आणि त्यावेळी मुचकुंद राजाला युद्धामध्ये मदत केल्यामुळं इंद्रानं असा वर दिला होता की मुचकुंदानं सांगितलं की मला विश्रांती, झोप पाहिजे आणि मला जो कोणी उठवेल, तर इंद्रानं सांगितले जो उठल्यानंतर तू ज्याला बघशील तो जळून जाईल. हे कृष्णाला माहिती होतं. त्यामुळे या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी मुचकुंद आला. तो इथं झोपलेला होता आणि कृष्णाला माहिती होतं कालयवन राक्षसाला तो घेऊन इथं आला, म्हणजे तो त्याच्या मागं लागलेला होता आणि आपला पितांबर त्यांनी मुचकुंदाच्या अंगावर टाकला. कालयवन राक्षस आला. त्याला वाटलं कृष्ण इथं झोपलेला आहे, म्हणून त्यानं लाथ मारली आणि त्याचं वस्त्र ओढून घेतलं. मुचकुंद दचकून जागा झाला आणि कालयवन राक्षसाला बघितलं आणि तो भस्म झाला. नंतर कृष्णाची आणि मुचकुंदाची गाठ पडली अशी हकीकत या ठिकाणी सांगितली जाते. आणि हे आतलं स्थान, या ठिकाणी आता काही सोयी झाल्यात आणि इथं वरती पठारावरही जाता येतं. तो भाग आपण परत केव्हा तरी बघू. धन्यवाद. सातारा कास रस्त्यावरती पेटरीच्या पुढे उजव्या हाताला देवकल या गावाकडे जाणारा एक रस्ता दिसतो. या रस्त्याने आपण पुढे गेल्यानंतर देवकल या गावाची थोडीशी वस्ती आहे. हा रस्ता एकेरी असून लहान आहे आणि गावापर्यंत चांगला जातो. पुढे हा कच्चा रस्ता आहे आणि तो डोंगरातून खालच्या बाजूलाही जातो. तसे येथे नामफलक नाहीत व सांगणारे लोकही कमी भेटतात, परंतु पुढे गेल्यानंतर अत्यंत सुंदर हेमाडपंथी असे सोमेश्वर मंदिर
हे शंकराला समर्पित असे ठिकाण आपल्याला लागते. हे देऊळ अतिशय सुंदर असून यादव शैलीतील किंवा हेमाडपंथी शैलीतील आहे असे दिसून येते. येथून कण्हेर येथील वेण्णा नदीवरचे धरण दिसते. आजूबाजूला निसर्ग सुंदर आहे. याच देवळाच्या मागच्या बाजूला खडकात कोरलेले एक नाथ मंदिर आहे. येथे जाण्यासाठी सध्या लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत. आत गेल्यानंतर शंकराची पिंड आणि नवनाथ या ठिकाणी दाखवलेले आहेत. काही जणांना ही रावणाची तोंडे असतात असे वाटते. असो, एकूण देवकल हे मंदिर अतिशय दुर्गम भागात आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र कासला जाताना ज्यांना साहसाची आवड आहे त्यांनी या बाजूला जावे. अर्थात पावसाळ्यात येथील रस्ता फारसा चांगला नसतो आणि या देवळाबद्दल सांगणारे लोकही कमी आहेत. त्यामुळे पूर्ण माहिती काढून व पावसाळा सोडून या ठिकाणी आपण अवश्य जावे. कास रस्त्यावरील सोमेश्वर मंदिर देवकल या ठिकाणी आपण आलेलो आहे. हे प्राचीन मंदिर पांडवकालीन आहे. सभामंडप नवीन बांधलेला आहे. हा नंदी जुना आहे आणि इथे एक वीरगळासारखं आपल्याला दिसतं स्थान, तेही प्राचीन आहे. आणि या ठिकाणी हे दगडी खांब बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे मंदिर किती प्राचीन आहे. इथून आपण दर्शनाला आज जातोय. बाहेर असलेले वीरगळ. देवकल येथील सोमेश्वर मंदिराच्या बाहेरचा परिसर, वेण्णा नदीवरचं कण्हेर इथलं धरण, हा बाजूचा निसर्ग, सुंदर वारा सुटलेला आहे आणि हे सोमेश्वराचं दर्शन जिथं आता आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि हा बाजूचा परिसर. साधारण वसंत ऋतू आहे. खरं याच्यात पावसाळ्यात यायला हवं, पण पावसाळ्यात येणं अवघड असतं. ही वनराई आपल्याला दिसती. छान सुंदर असा वारा सुटलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा कण्हेरचं धरण दिसते आणि आजूबाजूचा सुंदर परिसर. हा खडक आणि त्यामध्ये असलेलं हे देवस्थान. देवकल इथलं खडकामध्ये कोरलेलं हे शिवमंदिर. खडक कोरून ही गुहा केलेली आहे आणि या गुहेमध्ये हे शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. आणि पलीकडच्या बाजूला आपल्याला दशानन स्वरूपात रावण किंवा काही जणांच्या मते हे नवनाथ असावेत हे शिल्प आपल्याला दिसतं. आणि या ठिकाणी सुंदर असं भगवंताचं दर्शन. खडकातील देवस्थान संपूर्ण खडक आहे या ठिकाणी आणि हे खडकामध्ये चौकटनाथ देवस्थान आहे. इथं पायऱ्या ठेवलेल्या आहेत दोन्हीकडनं यायला आणि खाली या ठिकाणी पांडवकालीन सोमेश्वर मंदिर आणि दूरवर कण्हेर धरण आणि त्याच्या पलीकडे जरंडाई दिसतो आपल्याला. अतिशय सुंदर परिसर आहे. शांत आहे. गार वाराही सुटलेला आहे. कास महाबळेश्वर या रस्त्यावरती एकीवच्या पुढे गोळेश्वर हे एक शिवमंदिर आहे. याबद्दलची माहिती खूप कमी जणांना आहे, त्यामुळे स्थानिकांना विचारून या ठिकाणी आपल्याला जाता येते. गोळेश्वर हे सुद्धा प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी सुद्धा जाण्यासाठी रस्ता मार्ग आहे, परंतु रस्ता थोडा कच्चा आहे. येथील निसर्गरम्य परिसर हा अतिशय सुंदर आहे. हे देऊळ सुद्धा अतिशय प्राचीन आहे आणि याच्या बाहेर अनेक वीरगळ आहेत. अतिशय शांत आणि प्रसन्न भक्तिमय वातावरण असलेल्या या ठिकाणाला आपण अवश्य भेट द्यावी. एकीवच्या पुढे मोळेश्वर गाव आणि त्या ठिकाणी मोळेश्वराचं मंदिर. ही बाहेरची बाजू, जुन्या पद्धतीचं बांधकाम. पलीकडं कण्हेर धरण येईल. तुळशी वृंदावन हे दीपमाळेसारखं बनवलेलं आहे. काही वीरगळ आहेत.
ही पाण्याची डोणी एकेकाळची आणि इथं मारुतीचं देवस्थान आहे. हा देवळाचा परिसर नव्यानं केलेला आहे. आता देऊळ बंद आहे. या ठिकाणी कीर्तिमुख आहे आणि इथून आपण वर जातो. आतमध्ये जुनं दगडी मंदिर आहे. हा नंदी आहे आणि या ठिकाणी भगवंताचं दर्शन, सुंदर असा दिवा लागलेला आहे या ठिकाणी. आणि इथं शाळुंका दिसते आपल्याला. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र मोठी जलाणी कारुण्य सिंधो भो दुःखारी तुझवीण शंभो बल कोण तारी. महाबळेश्वरला गेल्यानंतर प्रतापगडला जाणारे अनेक लोक आहेत. महाबळेश्वरवरून प्रतापगडला जाताना सुमारे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर प्रतापगडच्या अलीकडे डाव्या बाजूला पार सोंड या ठिकाणी श्रीराम वरदायिनी मंदिर आहे. रामायणातील आख्यायिकेनुसार श्रीराम सीतेच्या शोधार्थ दक्षिणेकडे जात असताना या ठिकाणी आदिशक्तीचे दर्शन झाले. देवीने श्रीरामाला रावणावर विजय मिळवण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे तिला रामाला वर देणारी रामवरदायिनी असे नाव प्राप्त झालेले आहे. स्थानिक परंपरेनुसार ही देवी तुळजा भवानी मंदिर हिचेच एक स्वरूप मानले जाते. हिची जुनी मूर्ती जवळ ठेवलेली आहे आणि आता या ठिकाणी नवीन मूर्ती बसवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची या देवीवर अत्यंत श्रद्धा होती. प्रतापगड परिसरात वास्तव्याच्या काळात ते या मंदिरात दर्शनासाठी येत असत अशी परंपरा सांगितली जाते. अफझल खान वधाच्या वेळी या ठिकाणी मराठ्यांचे मोठे सैन्य दबा धरून बसलेले होते आणि अफझल खानाच्या वधाची खूण झाल्यानंतर येथून त्यांनी मोगलांवर हल्ला केला आणि त्यांना कापून काढले. पार सोंड येथून प्रतापगड हा अतिशय जवळ आहे. पार यालाच पूर्वी पार्वतीपूर असे म्हणत असत. हे देऊळ हेमाडपंथी शैलीचा प्रभाव असलेले आहे. शांत घनदाट जंगलात आणि सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरात हे वसलेले आहे. याच्या जवळूनच कोयना नदी वाहते. कोयना नदीवरती शिवकालीन दगडी पूल हा अतिशय सुस्थितीत आहे. तोही आपण अवश्य बघायला जावा. त्यामुळे प्रतापगडला जाताना श्रीराम वरदायिनी मंदिर, कोयना नदी आणि त्याच्यावरचा शिवकालीन दगडी पूल हे बघण्याचा आनंद आपण अवश्य घ्यावा. समोरच्या बाजूला नगारखान्यासारखं बनवलेलं आहे. हा बाजूचा परिसर. नंदी आहे इथं. हा एक मंडप आहे आणि हे मुख्य मंदिर वरदायिनी. नारायण हे मंदिर बांधलेलं आहे. हा समोर सिंह आहे, देवीचं वाहन. आणि या ठिकाणी ही जुनी मूर्ती. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. नाग दिसतात इथं. गणपतीचं दर्शन. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके नारायणी. पुलाकडं जाणारा हा अरुंद आणि निसरडा असा रस्ता. या ठिकाणी जायला पायऱ्या आहेत आणि हा बऱ्यापैकी रस्ता आहे. या ठिकाणी पूल दिसतो आणि इथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे. खाली येण्यासाठीचा रस्ता बनवलेला आहे आणि इकडं पूल दिसतोय आपल्याला.
ही नदी आहे. श्रीराम वरदायिनी मंदिराजवळ असलेला हा शिवकालीन दगडी पूल ही कोयना नदी आहे. इथं आपल्याला पाणी दिसते आणि अतिशय जुना आणि दगडी पूल मजबूत आहे आणि अजूनही त्याचं बांधकाम आपल्याला हे या ठिकाणी दिसते की ज्याला काही झालेलं नाही. हे नदीचं पाणी आणि हा नदीचा प्रवाह आणि या ठिकाणी बाजूची झाडी अतिशय सुंदर वारा सुटलेला आहे आणि नदीला जे पाणी आहे ते सुद्धा निर्मळ आहे. आपल्याला खालची दगडं दिसतात या ठिकाणी आणि हा पूल आता आपण उत्तर बाजूनं बघतोय. मगाशी आपण दक्षिण बाजूनं बघितले. तिथं जे पुलाचे खांब आहेत ते त्रिकोणी होते की जेणेकरून आलेला कचरा झाडं ही अडकू नयेत आणि या बाजूचे खांब चौकोनी आहेत. ही कोयना नदी अतिशय सुंदर पाणी आणि हा शिवकालीन पूल सुमारे 400 वर्ष म्हणूया अजूनही सुस्थितीत आहे. आणि ही कोयनामाई इथं पाणी आहे. पुढं मात्र हा कोरडा भाग आहे. श्रीराम वरदायिनी मंदिर इथून जवळच आहे आणि त्याच्या पुढं प्रतापगड आहे. अतिशय सुंदर वातावरण, छान वारा सुटलेला आहे आणि पाणी आहे इथं. हे कोयना नदी ही मोसमी नदी आहे, तेवढं आपल्याला इथं दिसतं ते पाणी. हे प्रतिबिंब हा प्रत्यक्ष पुलाचा भाग आहे आणि ही नदी. पलीकडे एक मंदिर उभं केलंय आणि याच्या मागं बोर्डही दिसतो आपल्याला. अनोख्या व अज्ञात पण विलक्षण अशा पर्यटन स्थळ दर्शनाच्या तिसऱ्या भागाला स्वल्पविराम देऊन आपण चौथ्या भागाकडे वळूया.